नमस्कार मित्रांनो, आम्ही दोघांच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आम्ही दोघे घेऊन आलो आहेत एक नवीन सेगमेंट ज्याचं नाव आहे चित्रवाचन. हेतू असा आहे की आपण दृश्यकलेशी संबंधित वेगवेगळ्या विषयांच्यावरती आपण बोलतोच आहोत. एखाद्या कलाकृतीचा आनंद प्रत्येकजण आपापल्या परीने घेतच असतो, परंतु एक चित्रकार म्हणून आम्ही आमच्या नजरेतून त्या कलाकृतींकडे कसं पाहतो किंवा त्याच्यातून किती गोष्टी आपल्याला खुणावतात याचा हा थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की याचासुद्धा तुमच्या बघण्याशी काही संबंध येईल आणि दृश्यकलेचा आनंद घ्यायच्या जाणीवा थोड्याशा वाढतील असा विश्वास वाटतो. आणि या सेगमेंटमध्ये नुसतं चित्रवाचन म्हणजे आपण फक्त चित्राबद्दल बोलणार नाही आहोत. त्या चित्राच्या मागे त्या चित्रकाराचा विचार काय आहे, तो कुठल्या मनस्थितीत होता चित्र करताना, म्हणजे ह्याच्यावरनं त्या चित्रकाराबद्दल सुद्धा काही छुप्या कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतील, म्हणजे जेणेकरून आपण त्या चित्रकाराला आणि त्याच्या कलेला दोघांनाही खूप चांगलं समजून घेऊ शकू. येस, तर आपण सुरुवात करूयात. चित्रवाचनचं पहिलं चित्र आम्ही निवडलंय प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 20व्या शतकामध्ये ज्याप्रमाणे एक एक टप्प्यावरती रिअलिझम मधली दृश्यकला किंवा चित्रकला हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे येत गेली, तर तसं इम्प्रेशनिझम आणि तिथून पुढे मॉडर्न आर्ट या पद्धतीने आपल्याला प्रवास बघायला मिळतो. तर या टप्प्यामध्ये अनेक चित्रकारांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि या योगदान देणाऱ्या चित्रकारांमध्ये जी महत्त्वाची नावं घेतली जातात त्याच्यामध्येच विन्सेंट व्हॅन गॉग हे सुद्धा महत्त्वाचं नाव आहे. येस, आणि विन्सेंट व्हॅन गॉगला आपण पोस्ट इम्प्रेशनिझमचा एक महत्त्वाचा चित्रकार म्हणून ओळखतो. त्याचं कारण म्हणजे पोस्ट इम्प्रेशनिझम हे इझमच असं होतं की दिसणाऱ्या गोष्टी आहे तशा पेंट केल्या जात नव्हत्या, रॅदर त्या आर्टिस्टला त्या कशा भावतायत किंवा त्या आर्टिस्टच्या नजरेतनं ती वस्तू कशी दिसते हे पेंट करण्याची सुरुवात इम्प्रेशनिझमपासून झाली. आणि पोस्ट इम्प्रेशनिझममध्ये पॉल गोगॅन असेल, विन्सेंट व्हॅन गॉग, लॉथरेक, पॉल सेझान असे कितीतरी महत्त्वाचे चित्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर विन्सेंट व्हॅन गॉगचं आज आपण जे चित्र बघणार आहोत ते म्हणजे द सॉरोईंग ओल्ड मॅन ॲट इटर्निटीज गेट. हे चित्र आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. विन्सेंट व्हॅन गॉग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन रंग प्रॉमिनंटली येतात, तो म्हणजे येलो आणि ब्लू, स्काय ब्लू त्यातही, आणि लेमन येलो आणि थोडासा क्रोम येलो. या पर्टिक्युलरली शेड्स आणखीन एक त्याचा ब्रशचे फटकारे देण्याची पद्धत आणि त्याच्यातून निर्माण होणारं टेक्स्चर, त्याच्यामध्ये असणारी गतिमानता, विन्सेंट व्हॅन गॉगच्या चित्रामधल्या आउटलाईन्स, तर या गोष्टी ज्या प्रामुख्याने प्रत्येक चित्रामध्ये दिसतात त्याच गोष्टी या चित्रामध्ये सुद्धा दिसतात. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याच जणांचा समज असतो की चित्र सुंदर असावीत पण चित्र प्रसन्न असावीत आणि नेहमी त्याच्यामध्ये जीवनातली जी सुखाची बाजू आहे, जीवनातली आनंदाची बाजू आहे आणि तीच दिसावी ज्याच्यातून बघितल्यावर आपल्याला आनंद मिळेल. परंतु माणसाचं आयुष्य हे सुख आणि दुःख ह्या एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तर तसं नेहमी हे रोटेट होत असतं. कुठल्या क्षणी आपल्या समोर दुःख असतं, कुठल्या क्षणी आपल्यासमोर सुख असतं. त्यामुळे सुख आणि दुःख या दोन्ही संवेदनाच आहेत आणि या संवेदना आपल्या कलाकृतींमधून मांडायचा प्रयत्न कलाकार करत असतो. त्याच्यामुळे त्या कलाकृतींमध्ये त्या चित्रकाराचं व्यक्तिगत आयुष्य किंवा तो आजूबाजूच्या जीवनाकडे, वातावरणाकडे, समाजाकडे कसं पाहतो याची कुठंतरी एक टिप्पणी किंवा एक दृश्य नोंद आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून करायचा तो प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला काही दुःखकारक, क्लेशकारक किंवा थोडेसे डिप्रेसिव्ह अशा मूडमधल्या आपल्याला कलाकृती बघायला मिळतात आणि त्याचासुद्धा तेवढंच महत्त्व आहे. म्हणजे नेहमीच पानं, फुलं, आणखीन सुंदर रचना आणि सगळं खूप गोड गोड नीट असं असायला पाहिजे असं नाही आहे. तर असे विषयसुद्धा चित्रांमधून सहजपणाने येतात, आलेले आहेत आणि त्याचं स्वागतही जगभरामध्ये सगळीकडे झालेलं आहे. इम्प्रेशनिझम या शब्दामध्येच इम्प्रेशन हा शब्द आपल्याला दिसतो. तर इथे इम्प्रेशन ह्याचा अर्थ असा आहे की समोर एखादी कुठलीही वस्तू असली तर त्या वस्तूला आहे तसं करण्यापेक्षा ती वस्तू ओळखता येईल इतपतच त्याचं इम्प्रेशन फक्त कॅप्चर करणे, म्हणून इम्प्रेशनिझम हे नाव पुढे प्रसिद्ध झालं. आणि मग हाच इझम पुढे नंतर पोस्ट इम्प्रेशनिझम हा त्याचा पार्ट 2 म्हणूयात आपण. तर त्याच इझममधलं हे चित्र आपण बघतोय. तर इथे आपल्याला दिसतं की व्हॅन गॉगचे जे काही प्रसिद्ध कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे बोल्ड ब्रश स्ट्रोक्स, अतिशय एनर्जेटिक स्ट्रोक्सचा फ्लो आपल्याला दिसतो इथे. आणि व्हॅन गॉगचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्यांनी कधीही गोष्टी सुंदर करायचा प्रयत्न केला नाही. सुंदर असेल तर ते सुंदर आहे तशा तो दाखवू शकतही होता,
पण त्याला जीवनाची जी दुःखद बाजू आहे ती त्याला जास्त मांडावीशी वाटली, कारण त्याचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा दुःखाने भरलेलंच होतं. त्याच प्रकारचं एक दुःख इथे या फिगरमधनं तो मांडतोय. मगाशी आपण म्हटलं की ब्ल्यू आणि येल्लो हे व्हॅन गॉगचे अतिशय आवडते कलर आहेत, पण इथे व्हॅन गॉगचा जो पिवळा रंग आहे तो कुठेही आपल्याला ऑप्टिमिझम दाखवत नाही. पिवळ्या रंगाचीच एक वेगळी बाजू व्हॅन गॉगने इथे दाखवलेली आहे की पिवळा रंग सुद्धा दुःख व्यक्त करू शकतो. या चित्रामध्ये आणखीन एक गोष्ट दिसते की जे एक मेन कॅरेक्टर आहे, म्हणजे या चित्रामध्ये एकतर अनेक कॅरेक्टर्स नाही आहेत, एकच कॅरेक्टर आहे आणि ते सुद्धा आपला स्वतःचा चेहरा लपवलेला असा एक वृद्ध गृहस्थ इथे खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक ज्याला आपण फायर प्लेस म्हणतो तर तशी जागा आहे. तर त्याला स्वतःचा चेहरा लपवा असं वाटतोय, याचा अर्थ तो आतमध्ये किती कुडतोय, म्हणजे त्याला त्याच्या भावनांच्या वरती कंट्रोल करता येत नाही आहे. अशा पद्धतीची कुठंतरी आपल्याला जीवाची घालमेल जे आपण म्हणतो किंवा कुचंबणा म्हणतो की काय करायचं त्या घटकेला हे कळत नाही त्या माणसाला, आणि अशा संदिग्ध अवस्थेतल्या मनुष्याला स्वतःचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा होत नाही. आणि असंच काहीसं या देहबोलीतून आपल्याला या व्यक्तीच्या दिसतं. आणि हे चित्र साकारत असताना विन्सेंट व्हॅन गॉगची स्वतःची मनाची अवस्था तशीच होती. बिचाऱ्याच्या आयुष्यामध्ये अनेकदा प्रेमभंग झाला, त्याची चित्र विकली जायची नाहीत आणि तो चित्र काढत राहिला. आणि असं सगळं जीवन असताना, इतकी अस्थिरता असताना सुद्धा त्यांनी चित्रकलेला कधी लांब सारलं नाही, म्हणजे तो केवळ कुडत राहिला नाही, तर त्याच्या मनामधल्या भावना तो त्याच्या कलाकृतींमधून आणत राहिला, सतत आणत राहिला. आणि आज ही चित्र एक महान कलाकृती म्हणून आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. इथे अजून एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक मला असं वाटतं की जनरली आपण फिगर ड्रॉइंगमध्ये आउटलाईन्स अवॉइड कराव्या असा एक अकॅडमिक रूल सांगतो, पण पोस्ट इम्प्रेशनिझममध्ये आपल्याला दिसतं की अकॅडमिक रूल अजिबात कुठेही फॉलो केलेले नाही आहेत. तिथूनच या सुंदर इझमची सुरुवात झाली. आणि इथे आपल्याला दिसतं की व्हॅन गॉगनी मुद्दाम आउटलाईन्स वापरलेले आहेत. अकॅडमिक रूल्समध्ये आउटलाईन वापरू नये हे अशाचसाठी सांगतात की फिगर फ्लॅट दिसू नये, म्हणून जितके स्ट्रोक्स ब्रोकन असतील, म्हणजे स्ट्रोक्समध्ये जितके गॅप असेल तितकं डायमेन्शन आणायला सोपं जातं. पण इथे व्हॅन गॉगने आउटलाईन्स वापरून सुद्धा डायमेन्शन तितकंच ताकदीने दाखवलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबरीने म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेला आपल्याला 3 डायमेन्शनल दाखवायची असते तर त्यावेळेला आपण शेड लाईट्सचा आधार घेतो, वेगवेगळ्या टोन्सचा आधार घेतो. परंतु या चित्रातलं रंगलेपन जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सपाट गोष्टी आहेत, परंतु तरीसुद्धा जो काही एरिया आहे तर तो एरिया पेंट करत असताना ज्या काही त्याने रेषा घेतलेल्या आहेत तर त्या रेषांमधून त्यांनी ते डायमेन्शन आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जिथे हाताचा भाग असेल, पायाचा भाग असेल किंवा त्याचा टॉर्सोचा भाग आहे, पोटाच्या बाजूने येणाऱ्या लाईन्स, तर त्या उभ्या रंगवल्या नाही आहेत, तर त्या ज्या पद्धतीने पोट येतं तर त्या पद्धतीने त्यांनी त्या लाईन्स घेतलेल्या आहेत. म्हणजे डायमेन्शन्स दाखवण्यासाठी नेहमी शेडलाईट्सचाच वापर केला पाहिजे असंही नाही. म्हणजे आतापर्यंत जी समजूत होती तर ती सुद्धा काहीतरी बदलून एक वेगळ्या प्रयोगातून त्यांनी या चित्रामध्ये डायमेन्शन्स आणण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चित्राबद्दल काय वाटतं हे जरूर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. कारण काय की प्रत्येकजण चित्र वेगळ्या पद्धतीने बघत असतो. आमचा दोघांचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो, तुमचा वेगळा असू शकतो. तर तुम्हाला नक्की व्हॅन गॉगबद्दल काय वाटतं, त्याच्या चित्रांबद्दल काय वाटतं, त्याचे इतर चित्र तुम्ही कुठली बघितली आहे, तर त्याचं एखादं चित्र तुम्हाला कुठलं जास्ती आवडलं हे पण नक्की कमेंट्समध्ये सांगा. चित्रवाचन या आपल्या नवीन सेगमेंटमध्ये आम्ही असा विचार केला की फक्त वेस्टर्न आर्टिस्ट नको, तर आपण वेस्टर्न आणि इंडियन असे दोन्ही आर्टिस्ट आपण कव्हर करूया. तर आत्ता आपण बघितला व्हॅन गॉग, तर त्याच्यानंतर आपण आज इंडियन आर्टिस्ट कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं चित्र आपण घेतलंय ते अमृता शेरगिल हिचं घेतलंय. तर त्याच्यामागे सुद्धा एक महत्त्वाचं कारण म्हणजे आत्ता आपण बघितलं की व्हॅन गॉगने पोस्ट इम्प्रेशनिझममध्ये काम केलेलं आहे. तर पोस्ट इम्प्रेशनिझममधला सुद्धा पॉल गोगेन हा एक महत्त्वाचा चित्रकार होता जो व्हॅन गॉगचाच समकालीन होता. तर पॉल गोगॅन आणि पॉल सेझान या 2 चित्रकारांचा अतिशय स्ट्रॉंग प्रभाव जिच्यावर होता अशी अमृता शेरगिल. अमृता शेरगिल वॉज वन ऑफ द पायोनियर्स ऑफ इंडियन मॉडर्न आर्ट असं म्हटलं जातं की तिने युरोपियन पेंटिंग टेक्निक्स आत्मसात करून भारतीय सब्जेक्ट्सना प्राधान्य दिलं. भारतभर ती फिरली आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला राजा रवी वर्मा यांनी पर्स्पेक्टिव्ह आणि अकॅडमिकली वेस्टर्न ज्या आर्ट प्रिन्सिपल्स आहेत ते सगळे अडॉप्ट करून इंडियन आणि मायथॉलॉजिकल सब्जेक्ट्स रवी वर्मांनी पेंट केलेले. अमृता शेरगिल ती इंडियन ओरिजिनची होती, म्हणजे तिचे वडील पंजाबी होते, त्यामुळे कुठेतरी पॅरिसला जाऊन आर्ट स्कूलला शिकून सुद्धा तिला भारतीय सब्जेक्ट्स तिला खुणावत होते. तिला परत भारतात यायचं होतं. त्यामुळे भारतात परत आल्यानंतर ती जेव्हा भारतभर फिरली तेव्हा तिला वाटलं की बाहेर वेस्टर्न आर्टमध्ये जसं सुंदर सुंदर गोष्टी असतात, श्रीमंत लोकांची पोर्ट्रेट्स केली जातात किंवा खूप सुंदर मॉडेल्सना हायर करून त्यांचे पोर्ट्रेट्स केले जातात किंवा
श्रीमंतीला जास्ती महत्त्व बाहेर दिलं जातं. सामान्य लोकांच्या आयुष्यातल्या ज्या घटना आहेत त्या तिला जास्त खुणावत होत्या आणि तेच इन्स्पिरेशन घेऊन केलेलं आर्टवर्क आपण आज बघणार आहोत, ते म्हणजे द मदर इंडिया. या चित्रामध्ये एक आई आणि तिची 2 मुलं अशा 3 व्यक्तिरेखा आहेत. आणि या 3ही व्यक्तिरेखांपैकी आई आपल्यासमोर म्हणजे ऑडियन्सकडे बघती आहे. त्याच्यानंतर एक मोठी जी मुलगी आहे आणि ती मुलगीसुद्धा अशी कुठेतरी शून्यामध्ये बघती आहे. आणि एक छोटंसं बाळ आहे, म्हणजे त्या मुलीचा छोटा भाऊ असावा. त्या छोट्या भावाला त्या आईने मांडीवर घेतलेलं आहे. आणि एकंदरीत हे कुटुंब पाहिल्यानंतर या कुटुंबामधले वडील आहेत ते कुटुंबाचा भाग नाही आहेत. म्हणजे या चित्रामध्ये जी या आईची अवस्था आहे त्याच्यावरून आपल्याला कुठेतरी असं वाटतं की जनरली श्रम करून पैसा मिळवून घर चालवणारा कुठेतरी करता पुरुष असतो आणि त्याच्यामुळे घर चालतं. तर असं साधारणपणे आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचं त्यावेळचं प्रातिनिधिक स्वरूप. आणि समजा अशा वेळेला करता पुरुष जर नसेल तर त्या कुटुंबावरती जी वेळ येते तर ती अतिशय भयानक असते. आजसुद्धा बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की ज्यांच्याकडे एखादा शेतकरी आहे आणि तो एकच करता पुरुष आहे आणि त्याने बिचाऱ्याने जर आत्महत्या केली तर ते पूर्ण कुटुंब हे उघडं पडतं, उद्ध्वस्त होतं. त्यांच्यासमोरचा अर्निंग सोर्स काही नसतो आणि आयुष्यात पुढे काय करायचं असा एक भीषण प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या जीवनातली भीषणता, याच्यातला डार्कनेस हा चित्रातून अतिशय प्रभावीपणे मांडायचा प्रयत्न या चित्रामध्ये झाला आहे. म्हणजे या चित्रामध्ये कुठंही तुम्हाला तुकतुकीत कलर, फ्रेश कलर असे बघायला मिळणार नाहीत. रंग आहे, त्याच्यामध्ये गुलाबी छटासुद्धा आहे, परंतु ते गुलाबी छटेलासुद्धा कुठंतरी कारुण्याची झालर आहे. म्हणजे डीप स्किन टोन आहे. त्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची हतबलता आहे. ती मुलगी जी आहे ती मुलगी अजूनही सज्ञान नाही आहे झालेली, त्यामुळे तिला आपल्या आजूबाजूला काय घडतंय याच्याबद्दल काही जाणीव नाही आहे. त्यामुळे थोडीशी अर्धवट समजण्याच्या वयामधली ती आहे. आणि तो भाव म्हणजे आपल्याला याच्यामधलं काहीच कळत नाही आहे असा भाव तिच्या चेहऱ्यामध्ये आहे. आणि मांडीमध्ये घेतलेला जो काही मुलगा आहे तर तो तर अगदी लहानच आहे, त्यामुळे ती निरागसता सुद्धा त्या डोळ्यांमध्ये. म्हणजे गंमत बघा की या एका चित्रामध्ये 3 व्यक्तिरेखा आहेत, त्या एका कुटुंबातले भाग आहेत आणि या प्रत्येक कॅरेक्टरच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यामधले भाव हे वेगवेगळे आहेत. हो, आणि तिघही एकाच परिस्थितीला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे गेलेले आपल्याला वाटतं की लहान मुलं, अगदी खूप लहान मुलं असतील, त्यांना दुःख म्हणजे काय असतं हे माहितीच नसतं. आणि मग तसंच मग मोठं झाल्यानंतर जीवनाची भीषणता काय असते ह्याची जाणीव हळूहळू यायला लागते. आणि या चित्रामध्ये टोन्सचा अतिशय सुंदर वापर हा केलेला आहे. म्हणजे खरं तर ऑरेंज हा कलर ॲज इट इज, म्हणजे त्याची जी तकाकी, म्हणजे एखादा आपण मारुतीचा शेंदूर बघतो किंवा भगवी पताका बघतो तर तो जो ऑरेंज एवढा ब्राईट असतो तर तेवढाच ब्राईट ऑरेंज डार्क स्किन टोनच्या त्या मुलीच्या चेहऱ्यामध्ये अमृता शेरगिलनी वापरला आहे. आणि हे वापरणं म्हणजे खरंच म्हणजे जो चित्रकार आहे तोच समजू शकतो की हा रंग चेहऱ्यामध्ये वापरणं किती कौशल्याचं काम आहे. म्हणजे कदाचित सर्वसामान्य माणसाला याचं पर्पज लक्षात नाही येणार की ऑरेंज दिसतोय तर ठीक आहे ऑरेंज आहे, म्हणजे हे चित्र कुठेतरी पूर्ण दिसतंय इथंपर्यंतच विचार करू शकतो. परंतु एक कला अभ्यासक म्हणून आपण ज्यावेळेला बघतो तर त्यावेळेला त्यातली रंगाची निवड, त्यातली टोनल अरेंजमेंट, त्याच्यातला एकाकीपणा, आपल्याकडच्या भिंती असतात ह्या युरोपियन भिंतींसारख्या चकचकीत नक्षीदार किंवा स्वच्छ अशा नसतात, तर त्या गरीब घरामधल्या भिंतीसुद्धा थोड्याफार अशा मातकट मळलेल्या अशा पद्धतीच्या असतात. तर त्याच्यामुळे तीसुद्धा कुठेतरी शेड त्या मागच्या म्हणजे त्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि जनरली आपण बघितलं तर वेस्टर्न इन्फ्लुएन्स तिच्यावर होता, पण तो वेस्टर्न इन्फ्लुएन्स सुद्धा तिने फक्त रूल्स अडॉप्ट करण्यापुरताच ठेवला. त्याच्यानंतर त्याचं सेल्फ एक्सप्रेशन आहे ते कम्प्लिटली इंडियन ओरिजिनवरती बेस्ड आपल्याला बघायला मिळतं. तर वेस्टर्न पेंटिंग जर आपण बघितली तर तिथे जनरली बॅकग्राऊंड डार्क असते आणि फिगर प्रकाशात उभी असते, पण इथे अमृता शेरगिलने बरोबर उलटं दाखवलेलं आहे. इंडियन सब्जेक्ट्सवरती पेंट करताना आपल्याकडचा स्किन टोन जनरली गव्हाळ रंगामध्ये गणला जातो, तर अशा वेळेला फिगर डार्क करायची आणि बॅकग्राऊंड ब्राईट ठेवायची. हा बरोबर अपोजिट अप्रोच आपल्याला इथे बघायला मिळतो. येस. आणि काही ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये रेखांकन दिसेल, थोडीशी आउटलाईन वापरल्यासारखी दिसेल. म्हणजे पाश्चात्य चित्रांच्या मध्ये सहसा आउटलाईन वापरली जात नाही,
परंतु भारतीय चित्रकलेची खास जर ओळख जर म्हटलं तर आपल्याकडे अजिंठा इथली भित्तिचित्र किंवा रेखांकन हा आपला अतिशय मजबूत असा एक भाग आहे आणि त्याचा सुंदर मिलाफ म्हणजे पाश्चात्य चित्रणशैली आणि भारतीय चित्रशैली आणि रेखांकन या सगळ्याचा सुंदर संगम अमृता शेरगिलच्या या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, हे चित्र तुम्हाला आवडलं असेलच. या चित्राबद्दल तुम्हाला आणखीन काय वाटतं हे सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट्समधून जरूर लिहा आणि या सेगमेंटमध्ये अशा अनेक चित्रांचा आपण आनंद घेणार आहोत. त्याच्याकडे आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर ही कल्पना तुम्हाला कशी वाटते हे पण तुम्ही कमेंट्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. येस, आणि आम्ही दोघे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार.